अजित पवारांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली होती, प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली होती असा आरोप अजित पवारांनी केलाय। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते। खरं तर सिंचन घोटाळ्या प्रकरणामध्ये योग्य तो तपास चालू आहे, त्यामध्ये कोर्टात केस आहे, त्याच्याबद्दल आता अधिकृत बोलणं वेगळं नाही, योग्य नाहीये। परंतु या प्रकरणामध्ये जी काही चौकशी व्हायची ती होते, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। दरम्यान यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्यात, ऐकूयात। हाय पॉवर कमिटी न नेमता उलट अजित पवारांना क्लीन चिट देण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे आणि मोदींचाही असा अजित पवारांना शेजारी बसवून सरकार चालवण्यास पाठिंबा आहे। याचा अर्थ भ्रष्टाचारी लोकांना पाठिंबा देणारे लोक ही भ्रष्टाचारीच असतात। मी जी काही सेक्रेटरींना पत्र दिलेली आहेत त्या पत्रामध्ये मंत्र्यांच्या सही असलेली डॉक्युमेंट मी सरकारला सादर केली आहे की ज्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे हजारो कोटी रुपये काढले गेलेले आहेत। ती जर पत्र कुणीही आज तपासली तर अगदी काहीही इन्क्वायरी करायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही 2 तासामध्ये संबंधितांना जेलमध्ये टाकू शकता। इतके भक्कम पुरावे मी सेक्रेटरीकडे दिलेले आहेत। 25-26 वर्ष या घटनेला घडले। 26 वर्षानंतर अजितदादांनी आता वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या हेतूनं केलेलं आहे हे समजायला मार्ग नाही। पण तरीही त्यांनी सांगितलेले माझ्याकडे फाईल आहे आणि त्या कालखंडात जर मी उल्लेख केला असता तर हाकार माजला असता। मला वाटतं की मग दादांनी त्या कालखंडामध्ये हे करायला हवं होतं। ते न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासारखं आहे। आणि आजही 26 वर्षानंतर दादा जर म्हणतात माझ्याकडे पुरावे आहे तर ते जनतेसमोर त्यांनी उघड केलं पाहिजे। जे सत्य आहे ते समोर आले पाहिजे, संभ्रमामध्ये ठेवता कामा नये। अजित पवार म्हणताय तेही खरं आहे, भारतीय जनता पक्ष म्हणते तेही खरं आहे, हे त्यांच्यावर आरोप लावत आहेत तेही सत्य आहे, त्यांनी लावलेले आरोप आहेत हेही सत्य आहे। मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसती, प्रकरणं घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची, हे सगळं संगनमतानं होईल। ही सगळी नुरा कुस्ती आहे। 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे। 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं। पण आता इतक्या उशिरा हे सांगून किंवा अशी फाईल आली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनताला विश्वास करत नाही। अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे, अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे। नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने भिडले होते। गिट्टी खदान परिसरातील ही घटना आहे। बावनकुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर त्या ठिकाणी गेले असताना हा राडा झालाय। कार्यकर्त्याच्या घराबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाद निवळलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।